कठीण नसतं. मोठी झालेली सगळी माणसं कधीतरी लहानच असतात. तुम्ही असं ऐकलंय कधी की एका घरात एक मोठा नट जन्माला आला, एका घरात एखादा मोठा वकील जन्माला आला, एखाद्या घरात मोठा मिनिस्टर जन्माला आला? आपण असं ऐकलेलं असेल एका घरात एक लहान मुलगा जन्माला आला किंवा एक मुलगी जन्माला आली आणि पुढे ती आता कर्तृत्वाने सगळी मोठी बनतात. शिल्पकार एखादी मूर्ती घडवतो म्हणजे काय करतो? ती मूर्ती त्या शिल्पात अगोदरच असते, तो त्याच्यावरचा अनावश्यक भाग फक्त दूर करतो, बस तेवढं. आपल्यालाही हेच करायचं. आपल्यातलं अज्ञान, दुर्बळपणा, हे सगळे गुण आहेत, अवगुण आहेत खरं म्हणजे, ते बाजूला काढून टाकायचे. पण नंतर जी मूर्ती लोकांना दिसेल ती फार सुंदर दिसेल. तुम्ही आता अशा वयात आहात की तुम्हाला बरं काय आणि वाईट काय ते कळत नाहीये. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? मी काय सांगितलं ते लक्षपूर्वक आहे का? ऐकलं नाही तर तोटा नक्कीच नाही, पण ऐकलं तर फायदा जरूर आहे. आज माणसाचं सगळ्यात जास्त नुकसान या इन्स्ट्रुमेंटने केलेलं आहे. बरोबर? वापरता तुम्ही? किती वापरतात? दिवसाचे किती तास ह्याच्यावर खर्च घालतात? काय फक्त 1 तास? खरं? मग तुम्ही शहाणे मुलात. 1 तास जर तुम्ही क्रॉस केला तर मग तुमच्या हातातला डाव लागतो. 1 तासही ओके. आज जग अशा दिशेने चाललेलं की तुम्हाला खरंच हे कुणीतरी सांगण्याची गरज आहे. आयुष्य जगायला 2 गोष्टी लागतात, लक्षात ठेवा. एक सकारात्मकता आणि दुसरा आत्मविश्वास. When I am standing on a stage or when I am walking on a platform, I walk in a such a way that either this platform belongs to my father or it belongs to whosoever father, I don't care. हा आत्मविश्वास जर आपल्याकडे असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि त्याच्यात जोडीला दुसरी गोष्ट लागते, ती म्हणजे सकारात्मकता. आता सकारात्मकता म्हणजे काय असतं? काही माणसं असतात, हे मला जमणार नाही, हे मला होणार नाही, ती प्रत्येक गोष्टी निगेटिव्हिटी शोधत असतात. मी मुंबईला राहतो, मी 3ऱ्या मजल्यावर राहतो. माझ्या वरच्या मजल्यावरती जोशी नावाचा माझा एक मित्र राहतो. अतिशय हुशार आहे, उच्च विद्याविभूषित आहे, मुंबईतल्या एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करतो. त्यामुळे महत्वाचं म्हणजे त्याचा तुमचं ते दासबोध ज्ञानेश्वरीचा गाडा अभ्यास आहे. पण हे सगळं असून हा माणुसकीला पारखा. तो तुसडा म्हणून ओळखला जातो. पूर्ण 42 माणसांच्या सोसायटीत, आमच्या बिल्डिंगमध्ये 42 फ्लॅट आहेत, 7 मजल्याची बिल्डिंग आहे. पूर्ण 42 माणसांच्या सोसायटीत त्याला फक्त एकच मित्र आहे, त्याचं नाव प्रसाद कुलकर्णी. आणि तो पण माझ्या चांगुलपणामुळे, त्याच्या नव्हे. एक दिवस एक गंमत झाली. माझ्या घरी एक मोठे पाहुणे आले. सकाळची वेळ होती. मोठे पाहुणे म्हणजे मुंबईचे त्यावेळेचे जिल्हाधिकारी, त्यांचं नाव चिंतामण संगीतराव. सकाळी 9:30-10ची वेळ होती. जिल्हाधिकारी साहेबांचा मला फोन आला, प्रसादजी मी तुमच्या गावात आहे, गोरेगावमध्ये, घरी आहात का? म्हटलं हो सर आहे, येऊ का भेटायला? आणि म्हटलं या ना सर. कलेक्टर मला भेटायला येणार हे माझ्यासाठी किती आनंदाची गोष्ट आहे. त्याच दिवशी दुर्दैवाने माझी लिफ्ट बंद होती. आता मी 3ऱ्या मजल्यावर राहतो, त्यामुळे मला काही तसा त्रास नाही. मी लिफ्ट उतरून 3 जिने उतरून साहेबांना रिसीव्ह करायला खाली गेलो. साहेब आले, त्यांच्याबरोबर त्यांचे 2 माणसं घेऊन वरती येत होतो जिनाजवळ. आता जोशी साहेब माझ्या वरच्या मजल्यावरती राहतात, ते ऑफिसला जाण्याची सकाळी 9:30-10ची वेळ, ते खाली उतरत होते. आता मला जोशीचा दुसरा स्वभाव माहिती, मी गप्प बसलं पाहिजे की नाही, पण मलाच खाल. मी म्हटलं जोशी साहेब गुड मॉर्निंग. त्या एवढ्या मोठ्या माणसासमोर थोबाडीत मला तसं जोशी मला म्हणाला, मी मूर्खाला गुड मॉर्निंग करत नाही. मी म्हटलं मी करतो. जोशी साहेब गुड मॉर्निंग. त्यांना काय बोलावं कळलं नाही. याला अशी माणसं आयुष्यात पावलोपावली निरुत्तर होतात. वापस एक शेर पेश करना चाहूंगा, पसंद आए तो तालियां बजाइए. कि जिंदगी भर यही गलती करते रहे. सुना आपने? जिंदगी भर यही गलती करते रहे, धूल थी चेहरे पर और आईना साफ करते रहे. जिंदगी भर यही गलती. याला सकारात्मकता म्हणतात. आज या घडीला माझ्या मोबाईलवरती एक व्हिडिओ आहे. तुम्हाला तो पाहिजे असेल तर तुम्हाला तो पाठवू शकतो. ह्या व्हिडिओने मला खूप इन्स्पायर केलेला आहे. या व्हिडिओने मला खूप मोटिवेट केलेला आहे. हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटाचा आहे आणि हा व्हिडिओ आहे
आपले आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. आता नरेंद्र मोदी म्हटलं की काही माणसं जाम खुश होतात आणि काही म्हणजे मोदी नाव बघलेलो. मोदी तुम्हाला आवडतात किंवा नाही आवडतात हा इथे प्रश्न नाहीये. मी मोदींचा विरोधकही नाहीये, मी मोदींचा प्रचारकही नाहीये आणि हे ते व्यासपीठ पण नाहीये. पण एखाद्या माणसाकडे आपल्याला एखादी भले ती शत्रूकडून का चांगली गोष्ट घेता येत असेल ते काय वाईट आहे. तर हा व्हिडिओ साधारण 11 वर्ष 12 वर्ष म्हणजे 2014चा आहे. त्यावेळी नरेंद्र मोदीही पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढले होते. ते कुठच्या मतदारसंघातून निवडून येतात माहिती? तुम्ही सगळे हुशार म्हणा, तुम्हाला नक्की माहिती असणार. कुठच्या? वाराणसी. आणि पहिल्या वेळेला जेव्हा ते उभे राहिले होते तेव्हा 2 मतदारसंघात उभे राहिले होते सेफ म्हणून. एक गांधीनगर गुजरातचा आणि दुसरा युपीचा वाराणसी. आता दोन्ही मतदारसंघातून ते थम्पिंग मेजॉरिटीने निवडून आले. मग त्यांनी काय केलं? ही कंटिन्यूड वाराणसी अँड ही रिझाईन फ्रॉम गांधीनगर. आता गांधीनगरमध्ये ते रिझाईन करण्यासाठी आलेले आहेत. त्याच्या अगोदर 3 टर्म ते गुजरातचे चीफ मिनिस्टर राहिलेले आहेत आणि त्यांनी खूप छान काम केलंय. आता ते गुजरातला बाय बाय करायला आहे. गुजरातचा सुपुत्र पंतप्रधान झालाय या 140 कोटी लोकांच्या देशात आहे. गुजरातसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि गुजरातला बाय बाय करायला आले की आता मी दिल्लीला चाललो, आता मी परत येणार नाही, बाय. आणि त्यांच्या स्वागतासाठी हे असं 1000 क्षमतेचं सभागृह आहे. लोक दाटीवाटीने बसले. आणि कोण आहे त्याच्यामध्ये? अंबानी आहेत, अडाणी आहेत, बिर्ला आहे, टाटा आहे, गुजरातचं मंत्रिमंडळ आहे, IAS ऑफिसर आहेत, ब्युरोक्रॅट सगळे आहेत. मोदी बोलायला उभे राहतात. तिथनं व्हिडिओ सुरू होतो. आता मोदी त्यांच्या चिरपरिचित स्टाईलमध्ये मित्रो असं म्हणतात की माईक बंद पडतो. आता काय केलं पाहिजे मला सांगा? अपशकून झाला. गुजरातचा सुपुत्र पंतप्रधान झाल्यावरती गुजरातमध्ये पहिल्यांदा झाल्याने त्याला माईकवाल्याने अपशकून केला. आता काय करायचं? त्या माईकवाल्याला मारायचं कार्यकर्त्यांनी, त्याचे हातपाय मोडून ठेवायचे की पोलिसांनी त्याला गजाआड करायचं? काय करायचं? त्या माईकवाल्याला घाम सुटतो. त्याने 2-4 माईक तयार ठेवले. तो नवा माईक घेऊन येतो, डिफेक्टिव्ह माईक घेऊन जातो आणि नाव मोदी कंटिन्यूज. आता मोदी काय बोलतात? मोदी म्हणतात मैं माइक वाला का बहुत बहुत आभारी हूँ. वैसे तो इस प्रोग्राम की कोई दखलंदाजी नहीं करता, लेकिन कल के अखबार में इसकी खबर जरूर छपेगी. माइक वाले ने मोदी की बोलती बंद कर डाली. टाळ्या टाळ्या सगळे. पाहिजे तर त्याला निमित्त सांगता येतं, पाहिजे तर त्याला रडता येतं. त्यांनी आणि म्हटलं तर अपशकून. आता झाला का अपशकून? तिसऱ्यांदा ते निवडून आले. तुम्ही त्यातून कसं घेता? परसेप्शन मेक द डिफरन्स. मोदी का ही पसंदीदा शेर है और एक शेर पेश करना चाहूंगा. पसंद है तो तालियां बजाइए. मोदी म्हणतात माना कि अंधेरा घना है. आप समझ रहे सब लोग? माना कि अंधेरा घना है पर दिया जलाना कहाँ मना है? दिया जलाना कहाँ मना है? वाजवा टाळ्या मोदींसाठी, माझ्यासाठी. तुमच्या काळजातले आत्मविश्वासाचे नंदादीप जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत तुम्हाला कोणती सिस्टीम दूर करू शकत नाही. यशामध्ये प्रॉब्लेम इथेच असतो. गोष्ट एकच असते, आपण त्यातून काय घेतोय आपल्या मनावर अवलंबून असतो. तुम्ही सारखं रडत राहायचं ठरवलं, लक्षात ठेवा लाईफ इज नथिंग बट अ लाईव्ह कन्सेप्ट. जिंदगी जिंदा आदमी की तरह होती है. तुम्ही आयुष्याला रडत रडत सामोरे गेलात, आयुष्य तुम्हाला आयुष्यभर रडवत ठेवेल. आणि तुम्ही आयुष्याला हसत हसत सामोरे गेलात, आयुष्य तुम्हाला हसवत ठेवेल. एक भिकारी भर रात्रीच्या वेळी रस्त्याने ओरडत चालला होता. तो परमेश्वराला शिव्या घालत होता. हे देवा, तुम्हाला काय दिलं नाहीस, माझ्यावरती अन्याय केलास, तू नालायक आहेस, तू हे आहेस ते आहेस. त्या निर्जन रात्री सगळं शहर झोपलं होतं आणि एका माडीवरती फक्त एक दिवा जळत होता. तर घराचा मालक जागा होता आणि त्या किरकोळ अंधारात त्याचा त्या अंधाराला चिरत जाणारा आवाज आणि तो भिकारी ओरडत चाललाय, देवाला शिवाय घालतोय. ते बघून त्या माडीवरून एक नोकर आला खाली. तुला आमचे शेठ बोलवत आहेत.
भिकारी आवडला. कोणाचं घर असेल, पोलीस फौजदार असेल, कोण मोठा पॉवरफुल माणूस असेल, मिनिस्टर असेल, तो कापत कापत गेला वरती. ते घर एका दयाळू माणसाचं होतं. तो म्हणाला बस. तो म्हणाला तू देवाला कशाने शिवाय घालतोयस? तो म्हणाला देवाने माझ्यावर अन्याय केला. मी आयुष्यभर गरीब राहिलो, मला गरीब घरात जन्माला घातलं, मला खायला अन्न नाही, अंगावर घालायला चांगलं वस्त्र नाही, म्हणून मी देवाला शिवाय घालतोय. तो म्हणाला तुला काय पाहिजे? पैसे पाहिजे? भिकारी म्हणाला हो मला पैसे पाहिजे. तू श्रीमंत म्हणून म्हणाला एवढंच मी देतो ना पैसे, मला सांग त्याच्या बदल्यात मला काय देशील? मला तुझा एक डोळा देशील? भिकारी अगदी घाईकुतीला आला होता. तो म्हणाला देईन. काय घेशील एका डोळ्याचं? भिकाऱ्याला समजे ना एका डोळ्याची किंमत काय लावावी. तो म्हणाला मी 5 लाख घे. बरं ठीक आहे, मग 2 डोळ्यांचे 10 लाख होते. बरं मग एका हाताचे आणखीन 10 लाख होते. बरं 2 हातांचे 10 20 लाख होते. असं करता करता त्या भिकाऱ्याच्या लक्षात आलं परमेश्वराने आपल्याला काही दिलं नसलं तरी लाख मुलाचं शरीर दिलंय, त्याच्यात कोटी मुलाची गोष्ट भरलेली आहे. ते म्हणजे मन, आणि त्या मनात अनेक गोष्टी भरलेल्या आहेत. जिद्द आहे, उत्साह आहे, काय पाहिजे ते आहे त्याच्यामध्ये. बस आपल्याला फक्त जाणीव झाली पाहिजे. मी जेव्हा 19व्या वर्षी मुंबईला गेलो ना, तुमच्यापेक्षा थोडा मोठा असेल कदाचित, तेव्हा विलेपार्ले नावाच्या उपनगरात राहत होतो. विलेपार्ले. आणि आम्ही पेंगेस्ट राहत होतो 5 जण. खूप गरिबीचे दिवस होते. आणि आमच्या समोर एक छान मुलगी राहायची. काळी सावळी होती, पांढरे स्वच्छ कपडे घालायची आणि पांढऱ्या स्वच्छ अँबेसेडरमध्ये उतरून त्या बंगल्यामध्ये दिसेनाची व्हायची. आणि आम्ही इकडे घरात बसून तिच्यावरती काय ना काय भलत्यासारखं कॉमेंट करायचो. आता त्याची लाज वाटते, पण ते वय तसं असतं. आणि ती मुलगी ना अशी छान मंद पावला टाकत त्या घरात दिसेनाची व्हायची. आम्ही आपल्या तिच्यावरती काहीतरी कॉमेंट करतोय, बरं नको ते खरं बरं वाईट काहीतरी बोलतोय. एक दिवस त्या मुलीची सगळ्या मुंबई शहरात पोस्टर्स लागली. तिच्या आयुष्यावरती चित्रपट आला होता. त्या पार्ल्यामध्ये ते शान टॉकीज म्हणून होतं, तिकडे आम्ही ते बघायला गेलो. आम्ही सगळे आम्ही 4-5 बेंगेस्ट होतो. त्यावेळेला आम्हाला स्वतःची लाज वाटली. त्या मुलीचं नाव होतं सुधा चंद्रन. आणि तिच्या आयुष्यावरती जो चित्रपट आला होता त्या चित्रपटामध्ये तिची सगळी जीवन कहाणी होती. ती मुलगी भरतनाट्यम डान्सर होती. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून तिने भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती. वयाच्या 18व्या वर्षी तिला जीवघेणा अपघात झाला, कार ऍक्सिडेंट. जे जीवावर आलं होतं ते पायावर निभावलं. तिचा एक पाय गुडघ्यातनं कापावा लागला. माझ्यासमोर इथे अनेक मुली बसल्यात, तरुण मुली. जरा कल्पना करा, ज्या मुलीने भरतनाट्यम हेच करिअर करायचं ठरवलंय तिचा एक पाय गुडघ्यातनं कापावा लागला तरुण मुलीचा. तर तिच्यावरती काय कोसळलं असेल. पण ती मुलगी हिंमत हारली नाही. तिच्या आईने तिला जगण्याची प्रेरणा दिली. ती त्यातनं बरी झाली. जयपूर फूट म्हणतात, लाकडी पाय तो लावून ती नाचायला लागली. स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली आणि 2 पायाने नाचणाऱ्या नर्तकांना ती हरवायला लागली. तिला बक्षिसं मिळायला लागली. तिच्या आयुष्यावरती तेलुगूमध्ये नाचे मयुरी नावाचा पिक्चर आला. त्याचा रिमेक मयुरी या नावाने हिंदी झाला. त्याच्यात मयुरीची भूमिका तिनेच केली होती. आणि त्यासाठी तिला 1987 सालचं फिल्मफेअरचं बेस्ट ऍक्ट्रेसचं अवॉर्ड मिळालं. ही मुलगी अजूनही टीव्हीवरती दिसते. आता ती साहजिकच माझ्या वयाची झाली असेल. सुधा चंद्रन. तुम्ही जरा फक्त इंटरनेटवरती जा आणि सुधा चंद्रन म्हणून सर्च द्या. तिचा चित्रपट तुम्हाला बघायला मिळेल. आयुष्य शून्यातून कसं उभं करता येतं याचं हे सुंदर उदाहरण आहे. आपल्याला 2 हात आहेत, आपल्याला 2 पाय आहेत, डोळे आहेत, डोकं आहे. आपल्याकडे काय नाही आहे, गरज कशाची आहे? फक्त आपल्याला योग्य दिशा मिळण्याची. आणि त्यासाठी आपण इथे येतो. तुमचं असं वय आहे बघा की तुमची दिशा जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत तुमचे सगळे एफर्ट्स वाया जातात. माझे बाबा पोस्ट मास्टर होते आणि कोकणात या रत्नागिरीपासून खाली सिंधुदुर्गापर्यंत त्यांच्या सतत 3-4 वर्षांनी ट्रान्सफर व्हायच्या. आणि आम्हाला एका गावात एक पोस्ट ऑफिस मिळालं होतं. पोस्ट ऑफिसच्या बाजूला बाबांच्या क्वार्टर्स, आम्ही तिथे राहायचो. आणि ते हम रस्त्यावरच होतं, मेन रोडवरती. आणि गाड्या येत जात असत. आणि तिकडे कुत्रा होता, त्या तिथे बेवर्षी कुत्रा होता.
गाडी आली, थांबली आणि गाडी सुरू झाली की तो गाडीच्या मागे धावायला लागायचा. जायचा मैल 2 मैल, ती गाडी त्याला कधीच सापडत नसे. थकला की तिकडून येणाऱ्या दुसरी गाडी पकडायला तिच्या मागे असा परत धावत जायचा या दिशेला. ती गाडी त्याला सापडत नसे. परत थकला की तिकडून येणारी दुसरी गाडी पकडायचं. हे त्याचं दिवसभर चालू असायचं. तो कुत्रा आयुष्यात कधीही कुठचीही गाडी पकडू शकला नाही, कारण त्याने कुठची गाडी पकडायची नक्की केलं नव्हतं, कारण त्याला दिशा देणारं कोणी मिळालं नव्हतं. आपल्यापैकी बऱ्याच मुलांची अवस्था या श्वानासारखी असते. आपण कधी ही गाडी तर कधी ती गाडी, कधी ती गाडी, कधी ती फेरी पडू असं करत असतो. हीच वेळ आहे, हाच तो दिवस आहे, हाच तो क्षण आहे की तुम्हाला काय बनायचंय तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही अशा एका वळणावरती उभा आहात की अटल बिहारी वाजपेयींची कविता आहे की राह कौन सी जाऊं मैं, चौराहे पर लुटा चीर, प्यादे से पिट गया वजी, चलो आखिरी चार कि बाजी व्यर्थ हो के रचाऊं मैं, राह कौन सी जाऊं मैं. अटल बिहारी वाजपेयी विचारत आहे, तुम्हाला ठरवायची की तुम्हाला कुठची गाडी पकडायची आहे. तुम्ही सहलीला जाता ना, कल्पना करा, सहलीला जाण्यासाठी म्हणून तुम्ही अंगावरच्या कपड्यादिवशी घराच्या बाहेर पडलात, रेल्वे स्टेशनवर आला, कुठे जायचं माहिती नाही, बरोबर कपडे घेतलेले नाहीत, म्हणजे काश्मीरला जायचं का कन्याकुमारीला, द्वारकेला जायचं का दिब्रुगडला, कुठची गाडी पकडायची माहिती नाही, तिथे राहण्याची व्यवस्था कुठे होणार माहिती नाही. तुम्ही आला, तुम्ही सहलीला जाऊ शकाल का? मी आता तिकडनं कोकणातून यायला निघालो, मला आता इथे मुंबईला जायचं आहे, माझ्याकडे दिशा नाही, माझ्याकडे वाहन नाही, मी कसं यायचं ठरवलेलं नाही, कपडे नाही, काय नाही, अटार नाही, काय नाही, मी येऊ शकेन का मला सांगा? नाही. याच्या उलट तुम्ही सहलीला जाता तेव्हा कसं करता? पहिलं तुमचं ठिकाण निश्चित करता, बरोबर आहे की नाही? कुठे जायचं हे तुम्ही नक्की केलेलं असतं, बरोबर आहे? मग तुम्ही कसं जायचं ते नक्की केलेलं असतं. ट्रेनने जायचं का बसने जायचं, बरोबर आहे की नाही? मी चुकीचं सांगतोय का? सहलीला गेला असाल की नाही, ते नक्की केलेलं असतं. मग त्याच्यानंतर त्याचं भाडं काय, त्याला चार्जेस काय लागणार ते नक्की केलेलं असतं. मग तुम्ही आपली कपॅसिटी काय ती नक्की केलेली असते. मला कुठपर्यंत जायचं आहे आणि माझी कपॅसिटी काय आहे, मी हे करू शकेन का, मी ते करू शकेन का, हे नक्की केलेलं असतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही सहलीला जाता, बरोबर आहे की नाही? हे आयुष्याच्या करिअरचं असंच असतं. तुम्ही कुठे जायचं, तुम्ही काय करायचं, तुम्ही ठरवायचं असतं. मी तुम्हाला पुन्हा एक, कारण वेळ असं वेगाने जाते, शेवटची 15 मिनिटं उरली बघा. सगळे एन्जॉय करताय ना, हो का नाही? मस्त, छान, किती गोड बोलत आहे. मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो ना, तेव्हाची मला गोष्ट आठवते. तुमची डेस्टिनी तुम्हाला घेऊन जाते, लक्षात ठेवा. तुम्ही मनाशी ठरवलं ना, तुमची नियती तुम्हाला घेऊन जाते. पण पहिल्यांदा तुमच्या मनाशी ठरवा. मी म्हटलं ना, कोकणात एका खेडेगावात राहत होतो आणि माझे वडील पोस्ट मास्टर होते. त्यावेळेची खूप 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता इथे पेपर मिळतात ना, तसे पेपर इथे कोकणात बनतच नसत पेपर. मुंबईहून महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता यायचा, सकाळचा लोकसत्ता संध्याकाळी इथे मिळायचा आमच्याकडे सिंधुदुर्गात. आणि बाबा पोस्ट मास्टर होते. बाबा येताना तो पेपर घेऊन यायचे आणि मी 10वीत होतो त्यावेळी. आणि मग मी तो वाडीतल्या सगळ्या मुलांना वाचून दाखवायचो. आणि सगळी वाडीतले ते गावकरी, अशिक्षितपणाचं प्रमाण, टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, काहीच नव्हतं, त्यामुळे अशिक्षितपणाचं प्रमाण जास्त होतं. आणि मी त्यातल्याच शिकलेला, त्यात आणि माझी आई शिक्षिका, बाबा पोस्ट मास्टर, म्हणजे वासरात नगडी काही शाळा नाही तसं. आणि मी तो वाचून दाखवायचो. तर ती एक गोष्ट मला त्यावेळेची आठवते. त्यावेळेच्या त्या एका मुंबईहून आलेल्या पेपरमध्ये मुंबईला 2 नामांकित हॉटेल आहेत, पंचतारांकित. एक ताज हॉटेल आणि दुसरं ओबेरॉय हॉटेल. त्या ओबेरॉय हॉटेलवर एक सचित्र लेख आला होता. अतिशय गमतीदार गोष्ट आहे. तुमची डेस्टिनी तुम्हाला कशी घेऊन जाते. मी तो वाचत होतो. त्या ओबेरॉय हॉटेलचं सगळं वर्णन होतं, फोटो होता आणि
ते किती महाग आहे आणि तिथे सिनेमा नट धर्मेंद्र, हेमा मालिनी फक्त जेवण घेऊ शकतात, अमिताभ बच्चन वगैरे सामान्य माणसे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. 23व्या मजल्यावरती स्विमिंग पूल आहे. बापरे, हे सगळं आम्हाला अचंबित करणार होतं. एवढ्यावरती स्विमिंग पूल असू शकतो हे मला माहितीच नव्हतं. हे सगळं वाचलं आणि ते सगळे गावकरी अचंबित होऊन बघत बसले होते. त्याच्यासमोर मी म्हटलं, एक दिवस मी मोठा झालो की मुंबईला ओबेरॉय हॉटेलमध्ये जाऊन जेवेल. आणि सगळे गावकरी मला भीती हसले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या पलीकडची गंमत झाली. आमच्या घरी पाहुणे आले होते. मी शाळेत गेलो आणि पाहुणे घरी आले. बरं, त्यावेळी पाहुणे म्हणजे कसे, हे येऊन थडकायचे. आता फोन करून येतात, मोबाईलवर बोलतात. त्यावेळी मोबाईल नव्हते, त्यावेळी फोन नव्हते. बरं, एकटे तुमचे आले तर गोष्ट वेगळी. हे 5-5, 6 मुलं असायची त्यावेळी. आता 1 किंवा 2 असतात. नवरा, बायको आणि त्यांची 5-6 मुलं आणि येऊन थडकले. त्यामुळे आई कंटाळली होती, वैतागली होती. बरं, त्यावेळी हॉटेल पण नव्हती गावात. मी सगळा भार आईवर. आम्ही 5 जण आणि ती 5-7 जण घरी आलेली. त्यामुळे आई वैतागली होती. मी संध्याकाळी शाळेतनं घरी आलो आणि मला भूक लागली होती. मी आईला म्हटलं, आई भूक लागली आहे, मला शिरा करून दे. आई वैतागली होती. सकाळची उरलेली चपाती होती, ती आईने मला चहा बरोबर करून दिली. त्यावेळी चहा आणि चपाती एवढाच नाश्ता होता. बाकी लाडू, चकल्या, करंज्या वगैरे असे त्या फक्त दिवाळीला बघायला मिळायच्या. पण त्यामुळे दिवाळी ही दिवाळी वाटायची. आता दिवाळीचं महत्वच उरलेलं नाही. ताईने सकाळची चपाती मला दिली चहा बरोबर. मी आईला शिरा मागितला आणि त्या पाहुण्यांसमोर आईने मला चहा चपाती करून दिली. हा मला माझा अपमान वाटला. आईला म्हटलं, मी नको, मला शिरा हवा. आई आधीच चिडली होती. आईने ते पाहुण्याच्या देखत माझ्या कमरेत सणसणीत लाथ घातली आणि म्हणाली, एवढी मस्ती आली असेल तर जा ओबेरॉय हॉटेलमध्ये जाऊन जेव. आता मला पाहुणे हसले. काल गावाले हसले होते, आता पाहुणे हसले. नुसते पाहुणे नाही हसले, त्यांच्याबरोबर त्यांची माझ्या वयाची देखणी मुलगी होती, ती फिदी हसली. इधर जो जखम हो गया ना, इधर जखम हो गया, कई साल तक जिंदा रहा, कई साल तक जिंदा रहा. और वो जखम जिंदा नहीं रहा, केवल मेरा अरमान उसके साथ जिंदा रहा. अपमान जरी झाला ना तरी तो तुमच्या भल्यासाठी तुम्ही, जसं मी तुम्हाला मोदींचा किस्सा ऐकवला ना, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या चांगल्यासाठी ट्रान्सफॉर्म करता येते. ती तुमची तयारी नसेल तर चांगली गोष्ट सुद्धा तुम्ही वाईटासाठी ट्रान्सफॉर्म करू शकता ना. आफ्टर चॉईस दिवस त्या दिवशी माझा निश्चय पक्का झाला की एक दिवस ओबेरॉय हॉटेलमध्ये जाऊन जेवेल. पुढे मोठा झालो, ते कुठेतरी आतमध्ये राहिलं होतं आणि मुंबईला आलो. झालं, स्ट्रगल होता, ते सगळं होतं. परत काय खूप स्ट्रगल होता. एक वेळी जेवून राहत होतो, गरिबी होती, अपमान, अवहेलना सगळं होतं. करत या फील्डमध्ये शिरलो. मोठे मोठे क्लायंट मला मिळाले, मोठ्या मोठ्या कंपन्या, टाटा पॉवर, ONGC, ह्या सगळ्या माझ्या गव्हर्नमेंटच्या बरेच ऑफिसेस, माझं नाव होऊ लागलं. 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला. तो कसाब आणि ती मंडळी आली होती ना, आणि त्यात त्यांनी जी बाकीची ठिकाणं टार्गेट केली, त्यात 2 महत्वाची ठिकाणं होती, ताज हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेल. ओबेरॉय हॉटेल मधल्या त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकार्यांचे आणि आपल्या गेस्ट लोकांचे, कस्टमर लोकांचे मुडदे पडताना बघितले होते. डोळ्यासमोर रक्ता मांसाचा चिखल बघितला होता आणि त्यामुळे त्यांचं मोरल डाऊन झालं होतं, डिस्टर्ब झाले होते. एक दिवस ध्यानीमध्ये नसताना मला ओबेरॉय हॉटेलमधून फोन आला. बघा, तुमची डेस्टिनी कशी घेऊन जाते बघा. विश्वास ठेवा, तुमची विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे, इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे. मग तुमचं नशीब जर असलंच ना, नशीब नावाच्या गोष्टीवर माझा विश्वास नाही, माझ्या कर्मावर विश्वास आहे. पण जर नशीब असेल तर ते तुम्हाला बरोबर घेऊन जातं. मला समोरून कॉल आला, ध्यानीमध्ये पण नाही, माझ्या ओबेरॉय हॉटेलमधून कॉल आला, आमच्याकडे मोटिवेशनसाठी तुम्ही येऊ शकाल का? अरे म्हटलं, येतो, छान. मी एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवलं, गेलो, दाखवलं त्यांना. 1 तास त्यांच्याबरोबर होतो. पहिल्यांदाच मी एका पंचतारांकित हॉटेलात गेलो, 2008ची गोष्ट.
ह्या गोष्टीला आता किती वर्ष झाली? आता 2026 चाललंय, म्हणजे 18 वर्ष होऊन गेले. हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. त्याला दाखवलं, त्यांच्या मॅनेजमेंटला पसंत पडलं, त्यांनी मला 1 वर्षासाठी साईन केलं. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1 किंवा 2 तारखेला मी त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्या स्टाफसाठी एक फुल डे सेमिनार कंडक्ट करायचं. आत्मविश्वास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मोटिवेशन, जे काही असेल, जसं टीम बिल्डिंग, लिडरशिप क्वालिटी, त्याच्यात भरपूर काही काही असतं. कॉन्फिडन्स एनहान्समेंट, बऱ्याच गोष्टी असतात. आणि माझी बोलण्याची एक स्टाईल आहे की लोकांना हसत खेळवत शिरोशाही, त्यामुळे त्यांना ते आवडू लागलं. मग 9 वाजता सेशन सुरू व्हायचं. दुपारी 1 वाजला, लंच टाइम झाला की माझं इथे निद्रिस्त झालेलं ते स्वप्न होतं ना, ती पोरगी मला फिरी हसली होती, हे जागं व्हायचं. लंच टाइम मी म्हटलं होतं कधीतरी भविष्यात मी ओपेरामध्ये जाऊन जेवेन. आणि काय कसं जेवण, ते धर्मेंद्र हेमामालिनी झाक मारतात, मी त्यांचा सर होतो. आपल्या संस्कृतीने मातृदेवो भव, पितृदेवो भव, त्यानंतर आचार्य देवो भव सांगितलेलं आहे. आई आणि वडील यांच्यानंतर आपल्या संस्कृतीत गुरु हा पूजनीय असतो. तर ते माझ्यासाठी छोटी कार्ट, त्यांना कार्ट म्हणतात, त्या कार्टमध्ये 20-25 पदार्थ असतात आणि सर 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 करून मला प्रेमाने जेवायला वाढायचे. आणि दर वेळेला पहिला घास घेताना मला ठसका लागायचा आणि माझ्या डोळ्यात पाणी यायचं की लहानपणी मला ही लोक हसली होती. एवढंच नव्हे, संध्याकाळी घरी जाताना सत्यनारायणाची पूजा झाली की भटाला दक्षिणा द्यावी ना, तसा माझ्या हातात ते 5 आकडी चेक ठेवायचे. लहानपणी कधीतरी लोक मला हसली होती, लहानपणी कधीतरी आईने माझा अपमान केला होता. ती चिकडी चुकडी पोरगी आता कुठे असेल देव जाणे, तिला मुलं झाली असतील, कदाचित नातवंड झाली असतील, ती हसली होती मला. आणि आज मी मोबाईल दर महिन्यात असं 1 वर्षभर जेवत होतो. वापस एक शेर पेश करना चाहूंगा, पसंद आया तो तालियां जरूर बजाइए. कि जो सफर इख्तियार करते हैं, इख्तियार यानी फिक्स करते हैं, नक्की करतात. जो सफर इख्तियार करते हैं वही मंजिलों को पार करते हैं. जो सफर इख्तियार करते हैं वही मंजिलों को पार करते हैं. बस एक बार चलने का हौसला बना लीजिए, फिर ऐसे कदमों का तो रास्ते भी इंतजार करते हैं. नंतर रस्ते तुमची वाट बघतात, वाटा सांगतात कधी येतोस, ये मी तुझी वाट बघते. ह्या माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कोणती आत्मपरोडी नाही, यात गर्व अजिबात नाही. मला फक्त तुम्हाला हे उदाहरण द्यायचंय. आणि कुणाचं तरी दुसरा चार्ज, तिसरा चार्ज, इंग्लंड, अमेरिका त्यांचं उदाहरण देण्यापेक्षा मी माझ्या आयुष्यात घडलेलं उदाहरण देतो ना. हे आपली उदाहरण आहे, आपल्या मातीतलं उदाहरण आहे. तुमची विल पॉवर तुम्हाला घेऊन जात असते. मला वाटतं एक 10 मिनिटं का तुम्हाला कंटाळा आलाय? किती वेळ बोलू? 10 मिनिटं ना, नंतर घरी जायचं असेल. ओके, 5 मिनिटं. मी जास्त वेळ तुमचा नक्कीच घेणार नाही. एक लक्षात ठेवा, कुठच्याही मैफिलीचा एक नियम असतो. मैफिलीतून अशा वेळी निघून जावं की लोकांना वाटेल हा माणूस अजून हवा होता. हे लक्षात ठेवा, कुठचीही मैफिल असू दे. मी तर म्हणतो मी आयुष्यातून पण एक दिवस अशी एक्झिट घेईल की लोक म्हणतील हा माणूस अजून जगायला हवा होता, कारण तो जगायला हवा होता. एवढं आपण लक्षात. हा, आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. एक छोटासा टॉपिक आहे. तुम्ही कधी मुंबईला सिद्धिविनायकाला गेलाय? बघितलं कोण? किती जण गेले सिद्धिविनायकाला? बरं, छान, भरपूर माणसं गेलेली आहेत. सिद्धिविनायकाला अंगारकी संकष्टीला 5-5 किलोमीटर लांबीची लाईन लागते. ही असं ऊन असतं, हे असं लोक पहाटे येऊन लाईन लावतात. त्यात तुमच्या वयाची मुलं असतात, म्हातारे असतात, सगळे असतात. किती? 5-5 किलोमीटर लांबीची लाईन. एक उदाहरण झालं. आपल्या टीव्हीवरती आता लाईव्ह टेलिकास्ट करतात आषाढी एकादशीचं. पंढरपूरला 15 दिवस देहू आळंदीवरून पालख्या निघतात
आणि आषाढी एकादशी दिवशी 15 दिवसांनी 11 दिवसांनी का 15 दिवसांनी पंढरपूरला जाऊन पोचतात. त्यात म्हातारे असतात, कोतारे असतात, आजी असतात, दुबळी माणसं असतात, तरुण मुलं असतात, सगळे असतात. आता याच तरुण मुलांना किंवा याच म्हाताऱ्यांना जर हे 1 किलोमीटर चालून जाय उन्हात म्हटलं तर त्यांना ते जमणार नाही. ते निमित्त सांगते. याच माझ्यासमोर बसलेल्या तरुणाईला त्याच्या आईने सांगितलं, जा रे जरा भरणा नाक्यावर जा चालत आणि हे काम करून घेऊन ये किंवा बँकेचं पासबुक अपडेट करून घे, काय जे असेल ते असेल. तर तू सांगेल नाही नाही आई ऊन आहे, नाही जमणार मला. पण हीच तरुण मुलं किंवा हीच म्हातारी माणसं ह्या भर उन्हात जातात. कारण का जातात? कारण तिथे त्यांना देव भेटणार असतो. त्यांचं ब्रेन प्रोग्रामिंग झालेलं असतं. त्यांच्या मनाने, त्यांच्या जाणीवाने हे अतिशय महत्वाचं आहे तुमच्यासाठी. खरं म्हणजे मला तुमच्याकडे पुन्हा येण्याची संधी मिळाली तर मी तुम्हाला अजून व्यवस्थितरित्या समजावून देईन. ब्रेन प्रोग्रामिंग झालेलं असतं की आपल्याला तिथे देव भेटणार आहे. मला सिद्धिविनायकाचं दर्शन झालं की मला यश मिळणार आहे. मला सिद्धिविनायकाचं दर्शन झालं की सिद्धिविनायक माझ्या अडचणी दूर करणार आहे. मला पांडुरंगाचं दर्शन झालं की माझ्या आयुष्यात सुखाचा श्रावणमास येणार आहे. जखम म्हातारी माणसं तुम्ही जर बघा त्यांच्या पायाला भेगा पडणाऱ्या काही दुखत नाही आणि ते अशा उन्हामध्ये पावसामध्ये पंढरपूरला जातात. कारण त्यांचं ब्रेन प्रोग्रामिंग झालेलं असतं. त्यांच्या मनाने, त्यांच्या अंतर्मनाला सूचना दिलेल्या असतात की तुला तिथे जायचंय. आणि हेच तुम्ही जर उलटी सूचना दिली तुमच्या मनाला, अरे बाबा मी आता 11वी करूया, किती कठीण आहे बाबा, मला नाही जमणार. तुम्ही उलट करून बघा. तुम्ही तुमचं ब्रेन प्रोग्रामिंग उलट्या प्रकारे करून बघा. अरे फार सोपं आहे रे, ही शाळा खूप छान आहे, का जमणार नाही मला? या शाळेत एवढी माणसं शिकून गेलेली आहेत, या शाळेतली एवढी माणसं मेरिट लिस्ट मध्ये येतात, मला काय जमणार नाही? तुम्ही तुमचं ब्रेन प्रोग्रामिंग जेव्हा पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टीने करता तेव्हा तुम्हाला ते सहज जमतं. कारण तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराला, तुमच्या जाणीवाला सूचना देतं, येस गो अहेड. बस हे एवढं सोपं आहे. तुम्ही जर रडत खडत जगायचं ठरवलं तर तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. पण तुम्ही पॉझिटिव्हली पुढे जायचं ठरवलं तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. हे एवढं सिंपल असतं. परमेश्वर म्हणजे काय असतं? तुमच्या आतली जाणीव. 2 जवळचे एकदम घट्ट मित्र होते. त्यातला एक जो होता महाकंजूस होता. जिथे काय फुकटात मिळेल ते घ्यायचं. जिथे आज जिथे फुकट जेवायला ओके तिथे जाऊ, आज इथे काय कपडे वाटायला ओके तिकडे जाऊ, आज ग्रामपंचायत हे अमुक काही वाटप आहे ओके तिकडे जाऊ. दुसरा होता दानशूर होता. खिशात असेल नसेल ते गरजू लोकांना वाटून टाकायचा. हळूहळू त्यांचा अंतकाळ जवळ आला. परमेश्वर त्यांच्यासमोर उभा टाकला आणि म्हणाला, पुढचा जन्म तुम्हाला कसा हवाय? जो कंजूस होता, जो मक्खीचूस होता, तो म्हणाला, देवा मला पुढचा जन्म असा दे की मला प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी घेता येईल. आणि जो दानशूर होता तो म्हणाला, देवा मला पुढचा जन्म असा दे की मला प्रत्येकाला काही ना काहीतरी देता येईल, हा माझा हात देता राहील. परमेश्वर म्हणाला, तथास्तु. तो जो दानशूर होता त्याचा पुनर्जन्म झाला, त्याला पुढचा जन्म मिळाला. तो खेडमधल्या एका मोठ्या सावकाराच्या घरात जन्माला आला आणि लोकांना मदत करू लागला, पैसे वाटू लागला, अडीअडचणीला धावू लागला. आणि तो जो कंजूस होता, मक्खीचूस होता, तो खेड रेल्वे स्टेशनवरती भिकारी म्हणून बसू लागला पुढच्या जन्मात आणि लोक त्याला काही ना काहीतरी देऊ लागले. पैसे घे. सो लाईफ इज युअर्स, चॉईस इज युअर्स. तुम्ही परमेश्वराला सांगा, तुम्ही तुमच्या मनाला सांगा, जे तुम्ही सांगता ते तुमच्या आयुष्यात तसं घडत असतं, याच्यावर विश्वास ठेवा. तेव्हा खूप छान. तुम्ही आता ज्या टाळ्या वाजवल्यात ना येताना, असं इन्स्पायर झालो मी तुम्हाला सांगतो. आणि मला एक शेर आठवला. शेर तुम्हाला ऐकवतो, आवडला तर आता वाजवल्यात त्याच्यावर डबल टाळ्या वाजल्या पाहिजे. तालियां सभी को अच्छी लगती है. रुको पीछे अभी बाकी है. तालियां सभी को अच्छी लगती है, चाहे वो नेता हो चाहे अभिनेता हो. तालियां सभी को अच्छी लगती है,
चाहे वो नेता हो चाहे अभिनेता हो, मैं तो हर एक का शुक्रगुजार हूँ। कोई देता हो कोई नहीं देता हो। हे मागचं बघायचं हळूहळू आपल्याला मूळ विषयाकडे वळायचं. मागे आपल्या मागे दुसरं थोडं वळून विषय फक्त जरा मागचा बघून घ्या, फक्त तेवढा हा आपल्याला तिकडे थोडं जायचं आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला आणि एक शेअर ऐकवणार. मी तिथे जाण्यापूर्वी सुनना पसंद करेंगे, सुनना चाहेंगे कि जिंदगी किसी की मोहताज नहीं होती, रिश्तों में केवल जज्बात नहीं होती, कुछ तो ख्याल आया होगा उसके मन में, वरना आज आपसे यूं मुलाकात नहीं होती. आता बघा मला सर पुन्हा बोलावणार. मी पुन्हा यावं असं वाटत असेल तर आता थोडं वाटतंय ना. फडणवीस म्हणाले होते मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. असं मी मगाशी 3दा म्हटलं मी पुन्हा येईन, मी सरकार म्हणाले नाही या म्हणून. मी आता पुन्हा म्हणतोय मी पुन्हा येईन. आणि तसं वाटत असेल तर पुढच्या कारण जवळपास 15-20 मिनिटं अशीच निघून गेलेली आहेत. पुढच्या 45 मिनिटांसाठी मला तुमचं सहकार्य आवश्यक आहे. मी मुंबईहून आलोय खास तुमच्याशी काही व्ह्यूज शेअर करण्यासाठी. पुढे मी जे काही बोलणार आहे 30 मिनिटं 40 मिनिटं तुम्ही ऐकलं नाही तर तुमचा काहीही तोटा नाही. पण मी छातीठोकपणे सांगतो की तुम्ही ते ऐकलं तर तुमचा फायदा नक्की आहे. आज एका महत्त्वाच्या विषयाला आपण मूळ विषयाकडे वळण्यापूर्वी विषयाला हात घालणार आहोत. तो हा विषय. मी व्यवसायाने काउन्सिलर आहे आणि माझ्याकडे काउन्सिलिंग माहिती आहे ना. काउन्सिलिंग विषय तुम्हाला बाय प्रोफेशन आय एम अ मोटिवेशनल स्पीकर. माझं जे क्लायंटल आहे ते खूप मोठं आहे. म्हणजे त्याच्यात गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, प्रायव्हेट कंपन्या आहेत, शाळा आहेत, वेगवेगळी कॉलेजेस आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मी काउन्सिलिंग करतो एक सोशल कॉज म्हणून. मी त्याच्यासाठी काही चार्जेस घेत नाही. पण आज डिप्रेशनच्या दिशेने जाणाऱ्या यंग जनरेशनचं प्रमाण एवढं मोठं आहे की माझ्या शनिवार रविवारचे अपॉइंटमेंट फुल असतात. आणि डिप्रेशन कुठच्या गोष्टीने येतं. आत्महत्या, नवीन कपडे न घेतल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या. हे आत्महत्या करण्याचं कारण असू शकतात. मोबाईल दाखवल्याने स्वतःचाच हात कापला. मोबाईल नावाचा ब्रह्मराक्षस स्वतःचा हात कापतात मुलं. महागड्या मोबाईलसाठी तरुणाने केला महिलेचा खून. वडिलांनी पतंग पाडल्याच्या रागातून मुलाची आत्महत्या. टीव्हीच्या रिमोटवरून भावंडात वाद. बहिणीची गळफास घेऊन आत्महत्या. आज उच्च दिशेने जग चाललंय बघा. आणि त्यासाठी तुम्हाला हे सगळं आवश्यक आहे. इच्छाच माझ्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला कोणाला कोण येऊन गेलेत या कार्यक्रमाला अगोदर. ही सगळी मोठी माणसं येऊन गेलेली कार्यक्रमाला. सर तुम्हाला थोडं मागे वळून बघायला लागतंय. अरे हो 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 ओके. आता मागे येऊ. ओके. थोडी माझी माहिती हे थोडं माझ्याबद्दल. ओके. पोलिसांसाठी मी मुंबई पोलिसांचा स्ट्रेस मॅनेजमेंट ट्रेनर आहे. आतापर्यंत 5-6 देश फिरून आले. ओके. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण एक माझ्या कार्यक्रमाला अशी गर्दी असते. पुण्याला कार्यक्रम झाला होता. सभागृह हाऊसफुल झालं होतं. बसायला जागा नव्हती. तेव्हा लोक दरवाजा वाजवत होते. मध्ये घेतल्याने जमिनीवर बसवलंय बघा. जमीनमधली मधला पॅसेज फुल झाला तेव्हा स्टेजवर माझ्या बाजूला बसवलेला आहे. ही जस्ट तुम्हाला कशासाठी आहे. प्रसाद कुलकर्णी कोण आहे कळवायसाठी. इंदोरचा कार्यक्रम. ओके. हे माझ्या कार्यक्रमाला आतापर्यंत येऊन गेलेले मान्यवर यांना ओळखता ना तुम्ही. यांना ओळखता. नाही म्हणण्याचं कोणी डेअरिंग करणार नाही. मुंबईत मी नाव सांगेन तुम्हाला ओळखत नाही असं म्हणाले. यांना ओळखता. हे सगळे पोलीस, हे CISF वगैरे वगैरे वगैरे. नाऊ लेटेस्ट कम टू द पॉईंट. आपण मागे का
माणसाला जगाला जगायला अन्न वस्त्र निवारा लागतं, पण तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, हे तुमचा एक मोठा भाऊ म्हणून सांगतो, 2 महत्वाच्या गोष्टी, एक सकारात्मक मनोवृत्ती आणि दुसरा आत्मविश्वास. या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर बघा, मी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. तुम्हाला स्वित्झर्लंड या देशाबद्दल ऐकलंय? तिथे वर्षाचे 8 महिने बर्फ पडतात. उरलेल्या 4 महिन्यात ती माणसं अन्नधान्य पिकवतात, गुरं ढोरं ती पाळतात, स्विस चॉकलेट्सचं उत्पादन करतात. स्विस चॉकलेट्स ही जगातली 1 नंबरची चॉकलेट्स आहेत. त्याच्यानंतर घड्याळ, स्विस वॉचेस ही जगातली 1 नंबरची वॉचेस आहेत. आत्ता एक मोठा देश चर्चेत आहे, त्या देशाचं नाव इस्रायल. नाव ऐकलंय? जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर हिटलरने 20 मिलियन म्हणजे 2 कोटीहून अधिक लोकांचं हत्याकांड केलं, ज्यू लोकांचं, तेव्हा सगळ्या जगातल्या सगळ्या देशांनी एकत्र येऊन त्यांना आखातात एक जागा दिली. तिथे काहीही पिकत नाही, तिकडे पाण्याचं ठिबक सिंचन करावं लागतं. अशा जागेत त्या ज्यू लोकांना जागा दिली. 1949 म्हणजे आपल्याला 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांना 1949ला हे इस्रायल नावाचा हा देश हा 7 बाजूनी 7 अरब मुस्लिम देशांनी वेढला गेलेला आहे आणि त्यांच्याशी त्यांचं कायम युद्ध चालू असतं. अशा परिस्थितीत त्या वाळवंटात इस्रायल हा देश शेती करतो, अन्नधान्य पिकवतो, त्यांच्याकडे इंडस्ट्रीज आहेत आणि आपल्यासारख्या देशाचे कृषी मंत्री सल्ला घेण्यासाठी तिकडे जातात. त्यानंतर तुम्हाला मी आणि एक देश सांगतो, अमेरिका. अमेरिका हा देश फक्त 300 वर्ष जुना आहे आणि आज तो जगाची सुपर पॉवर आहे. असं ऑस्ट्रेलिया आहे, असं न्यूझीलंड आहे, असे अनेक देश आहेत. आता मी तुम्हाला त्याच्या विरुद्ध आपल्या देशाचं सांगतो. आपल्या देशाला 5000 वर्षांचा इतिहास आहे. किती? 5000. आपल्या देशामध्ये जवळपास 200 ते 250 अधिक नद्या आहेत, ज्याच्यामुळे आपला जो भूप्रदेश आहे हा सुपीक आहे. आपल्याकडे मिनरल्स म्हणजे खनिज संपत्तीच्या खाणी आहेत. आपल्याकडे वरती उशाशी नगादेराज हिमालय आहे, 4 बाजूनी समुद्र आहे. आपल्याकडे पाण्याची उणीव नाही, आपल्याकडे खनिजांची उणीव नाही, आपल्याकडे कुशल मनुष्यबळाची उणीव नाही आणि एवढं सगळं असूनही हे देश पुढे आणि आपला देश मागे. याचं कारण कधी शोधण्याचा प्रयत्न केला? ज्या देशाला 5000 वर्षांचा इतिहास आहे, जगातली आद्य विद्यापीठं नालंदा आणि तक्षशिला ज्या देशात होती, ज्या देशात युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणं हा त्यावेळेचा सन्मान समजला जायचा, ज्या देशात वेगवेगळे शोध लागलेले आहेत, आपल्या देशाने जगाला शून्याची देणगी दिली आहे, ज्याच्यापासून आजचा कॉम्प्युटर मोबाईल पूर्णच होऊ शकत नाही. आपल्या देशाने जगाला आयुर्वेदाची देणगी दिलेली आहे. चरक संहिता, शल्य सुश्रुता काय नाही ते मला सांगा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि एवढा ज्वलंत इतिहास असूनही आपण मागे. याचं कारण काय? कारण आपल्याकडे सकारात्मक मनोवृत्ती नाही, आपल्याकडे आत्मविश्वास नाही. आजही जर तुम्ही वर्ल्ड लेवलला बघत असाल तर इराण नावाचा एवढासा देश, ज्याची लोकसंख्या फक्त 9 करोड आहे, आज जे जगात चालले आहे ही आजची गोष्ट आहे. तुम्ही TV नक्कीच बघत असाल, पेपर नक्कीच वाचत असाल, त्याने जगातल्या महाशक्तीला दाती तुरून धरून नमवलेला आहे आणि आपला देश फक्त 9 करोड. आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या 12 करोड आहे. आपल्या महाराष्ट्रापेक्षा लहान असलेला देश, ज्वलंत देशाभिमान, सकारात्मकता आणि आत्मविश्वास. आणि आता आपण कुठे आहोत? आपल्याला जग हसतंय आणि सॉरी टू से, खरं हा प्लॅटफॉर्म नाही आहे ते सांगण्याचा, पण आपण कधीतरी आत्मचिंतन केलं पाहिजे पुढे जाण्यासाठी. सकारात्मकता. जी माणसं आयुष्यात पुढे गेली त्यांच्यापाशी हेच होतं. आपल्याकडे 2 हात आहेत. मी मगाशी सुधाच चंद्रनचं उदाहरण दिलं. एका अपघातात त्याचा एक पाय गेला. सुधाच चंद्रनला बघितले तुम्ही TV वरती, अनेक तुमच्या कार्यक्रमांची ती जज असते. असंच तुम्हाला आणि एक उदाहरण देईन. अरुणिमा सिन्हा नाव ऐकलंय? नाव ऐकलंय? ही व्हॉलीबॉल प्लेअर होती. ही गोष्ट आहे मला वाटतं 2011ची गोष्ट आहे. त्यावेळी ती फक्त 22 वर्षांची होती आणि ती UPची राहणारी अरुणिमा सिन्हा नाव तिचं. तिला दिल्लीला राष्ट्रीय ते तुमचं काय सेमिनार भरतं त्यासाठी निमंत्रण आलं
पद्मावती एक्सप्रेसने ती जायला निघाली. रात्री झोपली असताना ट्रेनमध्ये बर्थवरती चोराने तिची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. अवघी 22 वर्षांची मुलगी, पण तिच्यामध्ये ती फुटबॉल प्लेअर होती, त्यामुळे तिच्याकडे ते स्पिरिट होतं. ती त्यांच्यावरती तुटून पडली. 4 चोर होते, त्यांनी धावत्या ट्रेनमधनं तिला खाली फेकून दिली. ती ट्रॅकवरती पडली. जस्ट रिमेंबर, तिच्या वयाच्या अनेक मुली माझ्यासमोर बसल्या. मल्टिपल फ्रॅक्चर्स टू द स्पाइन. आणि कमी म्हणून की काय, ऑपोजिट साईडने येणाऱ्या ट्रेनने रात्रीच्या अंधारात तिचा एक पाय कापला. रात्रभर ती त्या ट्रॅकवरती वेदनाने विव्हळ पडली होती. उंदीर तिच्या जखमा कुरतडत होते, किडे मकोडे तिला खात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सूर्य उगवल्यावरती दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रेनने तिला पाहिलं आणि तिला उचलून एम्स हॉस्पिटलमध्ये दिल्लीला भरती करण्यात आलं. जी मुलगी नॅशनल लेवलची व्हॉलीबॉल चॅम्पियन आहे, तिचा एक पाय तुटलेला आहे आणि मल्टिपल फ्रॅक्चर्स टू द स्पाइन. तर तिने काय करायचं? समोर सगळं धूसर धूसर धूसर. काय केलं पाहिजे? तिने रडत बसलं पाहिजे, तिने हातपाय गाळले पाहिजे. तिने ठरवलं, मी एव्हरेस्टवर जाईन. एव्हरेस्टवर जाऊन आलेली पहिली भारतीय महिला आहे. तिचं नाव बचेंद्री पाल. शी इज नाउ 67 इयर्स ओल्ड आणि ती बिहारमध्ये जमशेदपूरला स्थायिक झालेली आहे. तिने हॉस्पिटलच्या बेडवरून बचेंद्री पालला फोन लावला. बचेंद्री पाल म्हणाली, तू वेडी आहेस का? एव्हरेस्टवरती 2 पायाच्या माणसाला जाणं कठीण आहे, तिकडे एक पाय गमावलेली तू कशी जाणार? ती म्हणाली, मॅडम तुम्ही फक्त मला गाईड करा. 3 महिने ती बेडवरती पडून होती आणि त्यानंतर ती फक्त व्हॉलीबॉल प्लेअर होती, पण तिने स्वप्न त्याच्यापेक्षा मोठं बघितलं आणि ते सुद्धा एका पायाने जाण्याचं. तिने प्रॅक्टिस सुरू केली. 2011ला तिला ॲक्सिडेंट झाला होता. 2013ला तिने एव्हरेस्ट पादाक्रांत केलं आणि एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी, एका पायाने पादाक्रांत करणारी ती पहिली महिला बनली. त्याच वर्षी तिला पद्मश्रीने सन्मानित करण्यात. हे सगळं तुम्हाला यूट्यूबवर आढळेल. आपल्याकडे माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो 2 हात आहेत, 2 पाय आहेत, नसेल काय तर फक्त आत्मविश्वास आणि आयुष्याला भेटण्याची सकारात्मकता जी आपल्यातच असते, जी आपल्यातच असते. तुम्ही आयुष्याला कुठच्या अँगलने बघतात. बाजारात चप्पल विकत घेता. ती चप्पल एखादी सुस्वरूप तरुणी पायात घालते तेव्हा तिला सँडल असं म्हणतात. चप्पल ती चप्पल तिला नवरा मुलगा बघण्यासाठी तिचे वडील पायात घालून झिजवतात तेव्हा त्यांना जोडे असं म्हणतात. जोडे झिजवले. चप्पल ती चप्पल तिची छेड काढणाऱ्या एखाद्या मोबाईलच्या तोंडात ती मारते तेव्हा त्याला खेटर असं म्हणतात. खेटराने बडवलं. चप्पल ती चप्पल घालून तुम्ही देवळात जाता तेव्हा त्याला पादत्राणं असं म्हणतात. चप्पल आणि ती चप्पल जेव्हा साधू संत पायात घालतात तेव्हा त्यांना पादुका असं म्हणतात. चप्पल गोष्ट एकच, रूप कशी बदलते बघा. चप्पल, सँडल, खेटर, जोडे, पादत्राणं, पादुका. मला हे सांगायचं आहे, प्रत्येक गोष्टीकडे तुमचा अप्रोच कसा आहे बघण्याचा, त्याच्यावरती ती गोष्ट तुम्हाला काय देणार अवलंबून असतं. एक अंड जेव्हा आतून फुटतं तेव्हा एक जीव जन्माला येतो आणि तेच अंड जेव्हा बाहेरून फुटतं तेव्हा एक जीव मरतो. बिकॉज अप्रोच इज इम्पॉर्टंट. आयुष्य जगण्याची ओढ काळजात असली पाहिजे. पानिपतची लढाई माहिती आहे किती साली झाली? 1761. हे साल महाराष्ट्राच्या इतिहासात खूप महत्त्वाचं होतं, कारण ह्या वर्षाने महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने भारताच्या इतिहासाला पूर्णपणे वेगळं वाढले. आता या लढाईमध्ये शोकांतिका कशी झाली तुम्हाला सांगतो. लॅक ऑफ स्ट्रॅटेजी, लॅक ऑफ गायडन्स. मुळात गनिमी कावा हा आपला प्लस पॉइंट. आपलं सैन्य तिथे गेलं होतं आणि ते 6 महिने नुसतं फिरत होतं. अब्दाली अफगाणिस्तानातून भारतात आला होता. इथे भरपूर लूट केली आणि थकले होते त्याचे सैनिक. तो जायला निघाला होता. आपले सैनिक कोण कोण गेलं होतं बरोबर? पेशव्यांचा 18 वर्षाचा तरुण मुलगा विश्वासराव आणि पेशव्यांचे सख्खे भाऊ सदाशिवराव हे त्यांचे नेते होते, सेनापती होते.
अब्दाली थकला होता. अब्दालीला हरवणं कठीण नव्हतं. 1.5 लाखाचं मराठी सैन्य गेलं होतं. त्यांना पानिपतावरती, दिल्लीजवळ हरियाणामध्ये पानिपत आहे, तिकडे त्यांना ते भिडले. अब्दालीने काय केलं? पहिल्यांदा सेनापती उडवला. कोण? विश्वासराव. जसा सेनापती उडवला तशी सगळीकडे अफवा पसरली की सेनापती मारले गेले. सदाशिवराव दुसरे सेनापती, त्याने गायब केलं आणि सेनापती गायब झाले अशी अफवा पसरली आणि सगळं सैन्य वाट फुटेल तसं पळत सुटलं. अब्दालीच्या 40,000च्या सैन्याने 1.5 लाख मराठ्यांची कुत्र्यासारखी कत्तल केली. बखरकारांनी लिहून ठेवलंय की महाराष्ट्रात ज्या घरात बांगडी फुटली नाही असं एकही घर शिल्लक उरलं नव्हतं. बांगडी फुटली नाही याचा अर्थ कळतो ना? ज्या घरातला पुरुष मारला गेला, स्त्री विधवा झाली नाही असं एकही घर उरलं नव्हतं. 2 मोती गडाले लिहून ठेवलंय बखरकारांनी. 27 मोहरा खर्ची पडल्या आणि खुर्दा किती गेला त्याची गणतीच नाही. 2 मोती म्हणजे विश्वासराव आणि सदाशिवराव. 27 मोहरा म्हणजे 27 सरदार आणि सैनिक किती मारले गेले त्याची गणतीच नाही. हे काय झालं? लॅक ऑफ कॉन्फिडन्स, लॅक ऑफ प्लॅनिंग अँड लॅक ऑफ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आता मी तुला दुसरी लढाई सांगतो, ड्रास्टिकली ऑपोजिट. राजगडावरती शिवाजी महाराज सचिंत मुद्रेने बसले होते. एवढ्यात तानाजीने एंट्री मारली. कशासाठी? मुलाच्या लग्नाचं, रायबाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी. महाराजांनी निमंत्रण तर स्वीकारलं, पण महाराजांच्या मुद्रेवरती चिंतातूर भाव काही ढळले नाही. ते तानाजीला ओळखू आले. तानाजी म्हणाले, महाराज चिंतातूर कशासाठी? महाराज म्हणाले, तानाजी, हा समोर गवाक्षातून तोरणा दिसतोय, हा किल्ला बांधत आहे, पण उदयभानू तिकडे तळ ठोकून बसलाय मोगलांचा सरदार आणि माझ्या डोळ्यामध्ये तो कुसळासारखा सरतोय. तानाजी म्हणाला, एवढंच ना? आधी लगीन तोरणा नव्हे, कोंडाणा. आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं. मी कोंडाणा जिंकून आणतो. ठरलं. तानाजी निघाले. घोरपडीला 2 बांधून चढले. पुढे तानाजी पिक्चर तुम्ही बघितला असेल. तानाजीचा हात तुटला. तानाजी एका हाताने लढला पण शेवटी मारला गेला. तानाजी मारला गेला तशी पानिपताची पुनरावृत्ती झाली. सगळे सैनिक मागच्या बाजूने पळायला लागले. त्यावेळी सूर्याजी आडवा आला. सूर्याजी म्हणाला, पळताय कुठे? मागे पळण्याचे दोर मी कधीच कापून टाकले. एक तर कड्यावरून उड्या टाकून मारा, नाही तर शत्रूशी लढून मारा. सगळे सैनिक मागे फिरले. 75 वर्षाचे म्हातारे शेलार मामा उदयभानूला लढले, त्याला मारलं आणि मावळ्यांनी हरणारा किल्ला जिंकला. काय फरक होता? सूर्याजी आडवा आला होता. पानिपतावर सूर्याजी नव्हता कोणी तुम्ही चुकता हे सांगणारा, दिशा दाखवणारा. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक क्षणाला अशा एका वळणावरती तुम्हाला एक सूर्याजी भेटावा लागतो. आज ते काम तुमच्यासाठी मी करतोय. आपण मागे का? त्याचं हे सगळ्यात महत्वाचं काम. कारण विचार बदला. सोच बदलो, सितारे बदल जाएंगे. नजर बदलो, नजारे बदल जाएंगे. आयुष्यात पुढे जायचं असेल तर मनस्थिती बदला, मग परिस्थिती बदलेल. हे तुम्ही वाचताय, काय दिसतंय? गॉड इज नो वेअर. आता हे असं वाचता येतं, गॉड इज नाऊ हिअर. मी काही बदललं नाही, मी माझ्या बघण्याची पद्धत बदलली. मी इकडचा डब्ल्यू नेऊन तिकडे चिकटवला. गॉड इज नो वेअर पूर्णपणे नकारात्मक वाक्य, त्याचं रूपांतर मी कसं केलं? पूर्णपणे सकारात्मक वाक्यात केलं. हे तुम्ही वाचताय का? बघा, इम्पॉसिबल. एक्झॅक्टली. आता मी तुम्हाला त्याच्यावरून पुढे घेऊन जाणार आहे. हा नंबर तुम्हाला वाचता येतोय, 8169261036. हा वाचता येतोय. हा नंबर माझ्या स्वतःच्या मुलाचा आहे. माझा मुलगा बीकॉमला शिकत होता धामणकर कॉलेजमध्ये आणि त्यावेळी अंबानीने नवीन तो जिओचा फोन आणला होता. आधी त्याने 6 महिने सगळ्यांना फ्री डेटा दिला
आणि नंतर तो 150 रुपये 200 रुपये 300 रुपये तो घ्यायची. म्हणजे त्याने अगोदर सवय लावली तरुणांना, मुलांना, गृहिणींना, प्रत्येकाला धंदा कसा करावा अंबानीकडून शिकावा. उगा तो देशातला एक नंबर तो उद्योगपती झाला नाही, जाऊन दे, आपला विषय तो नाही आहे. तर हा नवीन नवीन त्याने आणला होता. तर माझा मुलगा त्यावेळी डहाणूकर कॉलेजमध्ये BCom करत होता. एक दिवस त्याने फरमान काढला, बाबा मला पण जिओचा फोन घेऊन या, मला मैत्रिणीशी चॅट करायला लागतो, मैत्रिणीशी चॅट करायला लागतो. हे 21व्या शतकातला मुलगा त्याच्या बापाला सांगतो. माझे वडील 85 वर्षांचे होऊन देवाघरी गेले, पण माझी अशी कधी मान वरती करून बघायची शेवटच्या क्षणापर्यंत कधी हिंमत झाली नाही, एवढा धाक होता. पण आता काही सगळी जनरेशन अशी आहे ना की म्हटलं ओके बाबा आणतो. मग मी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी निघालो आणि माझं ते काय तुमचं ते आधार कार्ड वगैरे ते सगळं बरोबर घेतलं. संध्याकाळी जिओच्या मी गोरेगावला राहत होते, ते स्टेशनच्या बाहेरच जिओची शोरूम आहे, तिकडे गेलो आणि ते दिलं सगळं थंब इम्प्रेशन वगैरे. मग त्याने एक नंबर, ते तिकडे तुम्हाला चॉईस नसतो, बाकी वोडाफोन आयडियावाले तुमच्यासमोर टाकतात काय नंबर पाहिजे घ्या. जिओवाले कसं करतात, सिस्टीममधून जो नंबर येतो तो तुम्हाला देतात. नंबर दिला की आपल्या डोळे झाकून तो घेऊन आला. तर मुलाने माझा नंबर बघितला आणि त्याच्या चेहऱ्यावरती आठ्या बसवल्या. काय नंबर आणलाय, तुम्हाला काय कळतं का नाही? हां, या नंबरमध्ये काय आहे, काय रिदम आहे, राईम आहे, माझ्या घराचा नंबर आहे, माझे तुम्हाला काही कळत नाही. तर माझा मुलगा तसा सुसुसुरूच आहे, तो असं नाही म्हणाला की तुम्हाला अक्कल नाही, पण तो असं म्हणाला तुम्हाला काय कळत नाही. मग आपण समजून द्यायचं, तो म्हणाला ह्याच्यात काहीच नाही आहे, मला लकी नंबर पाहिजे होता. म्हणून ठीक आहे, या नंबरचं रूपांतर आपण लकी नंबरमध्ये करू. नंबर तोच आहे, नंबरचं रूपांतर मी लकी नंबरमध्ये केलं. 816 926 1036, 8 9 10 16 26 36. आता मला सांगा, मगाशी तुम्ही किंवा मी नंबर वाचला 81690626, बरोबर? माझ्या मुलाने तसाच वाचला. मी वाचताना तोच नंबर कसा वाचला? 816 926 1036, 816926 1036, 8 9 10 60, कसाही वाचा. आता मला सांगा, हा नंबर त्याच्याच गर्लफ्रेंडच्या काय, त्याच्या बापाच्या गर्लफ्रेंडच्या पण लक्षात राहील का नाही राहणार? टाळ्या नाही वाजवणार? आयुष्याकडे बघण्याचा आपला प्रत्येकाचा एक दृष्टिकोन. तुम्ही काय बघता, तुम्हाला पुढे जायचं असेल, सकाळी मी गोष्ट सांगितली की गोल सेटिंग, तुम्हाला तुमची दिशा ठरवावी लागते आणि तुम्ही आता अशा वळणावरती आहात. आता मी त्याच्यापेक्षा थोडं पुढचं सांगतो तुम्हाला. ते 11वीच्या मुलांसाठी होतं, 12वीच्या मुलांसाठी वेगळा सब्जेक्ट घेऊ आपण. तुम्ही असा कधी विचार केलाय, स्टार्टअप नावाचा प्रकार आलाय आमच्याकडे मुंबईत. झोमॅटो, स्विगी, ओला, उबेर यांचे ॲप्स आहेत, बघितले तुम्ही? आता ओला हे जे ॲप्स आहे, या ओला कंपनीच्या मालकाकडे स्वतःच्या गाड्या नाही आहे. कस्टमर हा, गाडीवाला हा, तो काय करतो, प्लॅटफॉर्म त्याचा. झोमॅटोकडे झोमॅटोवाला स्वतः खाद्यपदार्थ शिजवत नाही, तो काय करतो, हॉटेल हे, कस्टमर हा. धंदा कसा करावा याचं उत्तम उदाहरण सुलभ शौचालय. हे नाव ऐकलंय? बस स्थानकावरती किंवा मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरती सुलभ शौचालय असतात. गर्दीच्या ठिकाणी, रेल्वे स्टेशनवरती, मार्केटमध्ये, स्टेशनवर, बस स्थानकावर खायची प्यायची सोय असते. पण तुम्हाला 1 नंबरला किंवा 2 नंबरला लागलं कुठे जाणार, काय सोय आहे? बिंदेश्वरी पाठक नावाच्या एका हुशार व्यक्तीच्या डोक्यातनं ही संकल्पना निघाली की एन्व्हायरमेंट फ्रेंडली शौचालय आपण अशी तयार केली आणि अशा ठिकाणी इन्स्टॉल केली तर लोकांची किती सोय होईल. त्याने ती सगळीकडे इन्स्टॉल केली, ते चालवायला माणसं नेमली, लोकांना रोजगार मिळाला. एवढंच नव्हे, त्यानंतर लोक जाऊन तिथे जे खत टाकत असत ते शेतीला वापरून त्याच्यातून पुन्हा पैसे कमवत असत. लोकांना हगायला लावून त्याच्यावरती स्वतःला पैसे कमवता येतात. हे तुम्हाला 1970 पूर्वी कुणी सांगितलं असतं तर तुमचा त्याच्यावरती विश्वास बसला नसता. पण हे आहे, हे करता येते. बिंदेश्वरी पाठक यांनी दाखवून दिलं. आपण अशा एकदम का विचार करत नाही कधी?
आता मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. मी एक कवी आहे, माझ्या नावावरती 9 पुस्तकं आहेत. हॅलो, बोलू शकतो ना, ह्याला काही त्रास नाही. एन्जॉय करताय ना सगळे? छान. किती वेळ बोलू शकतो? एक 10-15 मिनिटं बोलू शकतो का घरी जायची घाई आहे? छान. मी तुम्हाला अजून काही शेअर ऐकवणार आहे. आयुष्यात बऱ्या वाईट असतात, गोष्टी असतात, फक्त तुम्ही आपापसात बोलायचं नाही, तेवढे पच्च पाडायचं. मी जेव्हा मुंबईला गेलो ना, खूप अपमान, अवहेलना तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. सगळ्या मोठ्या माणसं, मी तर खूप लहान माणूस आहे, अमिताभ बच्चनचं उदाहरण घ्या. अपमान, अवहेलना, लोक तुमचं पहिल्यांदा टिंगल करतात, तुम्ही प्रूव्ह झालात की तेच लोक तुम्हाला नमस्कार करतात. एक शेर पेश करना चाहूंगा. लगेच आहे त्यांना हे पाहिजे असतं कि प्याले में जहर था वो तो मैं पी गया. प्याले में जहर था वो तो मैं पी गया. तकलीफ उनको तब हुई जब पीकर भी मैं जी गया. सर, तुमच्या पुढच्या वर्षी जे गॅदरिंगला मी येणार, मला हा सगळा ऑडियन्स पाहिजे. हा, काय सांगत होतो? आहे तुम्ही थोडं थांबला तर माझ्याकडे दर 2 मिनिटाला एक शेर आहे. शायर हो, आफ्टर ऑल आय एम शायर. हा, तुम्ही क्या बता रहा था? भूल गया. मी कवी आहे, पण ना कविता वाचण्यासाठी ते 2-2, 3-3 तास रांग लावायची. व्यासपीठावर 50 कवी आणि खाली 5 श्रोते. हे प्रकरण मला कधीच रुचलं नाही. मी एक ठरवलं होतं, हा कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःला. मी एक ठरवलं होतं, माझी कविता हा जर परमेश्वराने मला दिलेला आशीर्वाद असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मी तिला कधी बाजारात बसवणार नाही, आणि दुसरी गोष्ट मी तिला कधी दारूत बुडवणार नाही, कारण तो परमेश्वराचा आशीर्वाद आहे. मग मी काय केलं पाहिजे? मी अतिशय गरीब परिस्थितीत जन्माला आलो. मग मी काय केलं पाहिजे? तो जर आशीर्वाद असेल तर आशीर्वादासारखा त्याचा उपयोग केला पाहिजे माझ्या अभ्युदयासाठी. मी जेव्हा मुंबईला गेलो यासाठी आपलं कुंपण तोडून बाहेर चला. नाहीतर असं वाटतं की खेड म्हणजे मोठा समुद्र आहे. तुम्ही मुंबईला जाल तेव्हा वाटेल की खेड हा छोटा तलाव होता. मग तुम्ही अमेरिकेला जाल तेव्हा तुम्हाला वाटेल मुंबई हे छोटं डबकं होतं. तुमच्या कक्षा जोपर्यंत विस्तारत नाही ना तोपर्यंत तुमचे व्ह्यू चेंज होत नाही. मी जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मराठीत ग्रीटिंग कार्ड्स नाही आहे, शुभेच्छा पत्र. माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझी बहीण, माझी मैत्रीण, माझी प्रेयसी, माझा प्रियकर, आणि त्याला देण्यासाठी ग्रीटिंग कार्ड काय, हॅपी बर्थडे किंवा आय लव्ह यू, एवढंच. अरे त्याच्या पलीकडे आपल्याला अजून खूप काही सांगायचं असतं. एवढंच म्हटलं नाही हे बदललं पाहिजे आपण. मग मी म्हटलं हा कन्सेप्ट, माझी कविता वापरून हा कन्सेप्ट मी बदलणार. मग मी अनेक कंपन्यांकडे गेलो, आर्चिस, हॉलमार्क, मार्च, रिलायबल, किती कंपन्या होत्या त्यावेळी. तर ते मला हाकलून लावायचे लिटरली. असं बाहेरच्या बाकडे त्यांचे एअर कंडिशन केबिन आणि बाहेरच्या बाकड्यावरती मला 4-4 तास वाट बघायला लावलेली आहे भुकेल्या पोटी. पुढे हा कन्सेप्ट लोकप्रिय झाल्यावरती त्यांच्या गाड्या माझ्या दारात लागू लागल्या, ती गोष्ट वेगळी. पण एका कंपनीला हे पटलं शेवटी. ते म्हणाले बघू प्रयत्न करून, आणि त्याने मला हात दिला. ही गोष्ट होती 1998. या गोष्टीला आता 28 वर्ष झाली आणि हा कन्सेप्ट रुजला. आणि या कन्सेप्टने मला या फील्डचा बादशाह केला. अक्षरशः लाखांच्या अशा थप्प्या घरी यायच्या. आज माझी पत्नी पण समोर आहे, ती त्या थप्प्या घ्यायची. आज मी अभिमानाने सांगतो की शब्दांच्या जोरावर मुंबईत घर घेणारा मराठीतला मी पहिला कवी. शब्दांच्या जोरावर गाडी घेणारा आणि गाडी
मराठीतनं फिरणारा मराठीतलं मी पहिलं कवी. माझी गाडी बाहेर उभी आहे. चेंज युअर ॲटिट्यूड, चेंज युअर अप्रोच अँड चेंज युअर व्ह्यू. आयुष्य तेच असतं. मुंबईसारख्या महानगरात फक्त आपापसात तुम्ही बोलायचं नाही. इकडे बघा, इकडे 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 इकडे. मी बोलतो ते रुचतंय ना, रुचत नसेल तर मी थांबतो. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी, कारण तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे. माझी 2 तास बोलण्याची फी 25,000 रुपये आहे. सर मला फक्त 25,000 आशीर्वाद देणार आहेत, बस तेवढं. तुमच्यासाठी आलोय फक्त. ओके, हा काय सांगत होतं? काय? एक शेर आहे, हे पाहिजे. सवाल ये नहीं कि मेरा शीशा कैसे टूटा. पिक्चर अभी बाकी है. सवाल ये नहीं कि मेरा शीशा कैसे टूटा, सवाल ये है कि पत्थर कहां से छूटा. आता नक्की झालं काय, या वर्षीच्या गॅदरिंगला मी येणार. हा, ते काय सांगत होतो, मी जिथे राहतो मुंबईत विले पार्ल्याला अनेक कॉलेजेस आहेत आणि ती सुसंस्कृत लोकांची नगरी म्हणून ओळखलं जातं. त्याच्यात साधारणपणे घरातला एक मुलगा किमान US मध्ये, सिलिकॉन व्हॅली, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड नोकरीला असतो. आई वडील कष्ट करतात, मुलांना परदेशी पाठवतात आणि मुलं तिकडे स्थायिक होतात. आई वडील मग इथे रिटायर्ड लाईफ जगत असतात. मग आता आपण 21व्या शतकात आहोत. मग मुलं आईसाठी, बाबांसाठी, मुलाला भरपूर पैसा मिळत असतो तिकडे. अँड्रॉइड नाही, तुमचं काय ते आयफोन पाठवतात. आता आई वडील तुलनेने अशिक्षित, दे आर नॉट टेक्नॉलॉजी सॅव्ही. मग काय करायचं त्याचं, तर कॉलेजमधली तुमच्या वयाची मुलं म्हाताऱ्या माणसांसाठी मोबाईल कसा वापरावा याचे क्लासेस घेतात. एका तासाचे 1,000 रुपये. जेव्हा त्यांचा आयफोन 2.5 लाखाचा असतो, दे कॅन इझिली अफोर्ड 1,000 रुपीज पर 1 hour. कारण तो आयफोन तिकडून पाठवलेला तसंच पडून राहिलेला असतो. आयफोनची किंमत असते 2.5 लाख आणि 1,000 रुपये दिले तर त्याला ते ज्ञान होणार असेल. म्हातारे बाबा म्हणतात त्याला चांगली भरभक्कम पेन्शन असते, मुलाला तिकडे लाखो करोडोत पगार असतो, पैशाचं काही उणीव नसते. फक्त तुम्हाला ह्यातला दुवा शोधता आला पाहिजे की धंदा कुठे करावा आणि कसा करावा. माझा एक इंटरव्ह्यू घेत होतो एका पॅनेलवरनं आणि मुलगा नाभिक समाजातला होता. नाभिक माहिती आहे ना, नाभी या समाजातला एकदम प्रोफेशन आहे. समाज या दृष्टीने किंवा जाती अर्थाने बघू नका. मी त्याला म्हटलं, तुला जर केस कापण्यासाठी मी अमृतसरला जागा घेऊन दिली, म्हणजे जागा माझी, सगळं एस्टॅब्लिशमेंट माझी, तर तू तिथे जाशील का नोकरीला हे कापायला. तिथे तू 3 वर्ष जॉब करायचा, सगळे पैसे तुझे. तो म्हणाला हो जाईल. मी म्हटलं कसा जाशील, का जाशील. म्हटलं तिकडे जाणं चुकीचं आहे. अमृतसरला सगळे शीख राहतात आणि तिकडे केस कोणीच कापत नाही, धंदा कसा करणार तू. त्याच्याऐवजी तू वाराणसीला जा, तू तिरुपतीला जा, तिकडे केस कापणार. ह्या अगदी छोट्या गोष्टी आहेत, ते गंमत विसरू नका. हे मी गमतीदार उदाहरण म्हणून दिलं. तुमचं मी पुन्हा सांगतो माझ्या मित्रांनो, माझ्या भावांनो, जे आयुष्य तुम्हाला दिसतं तेच मला दिसत असतं, पण मी त्याचा विरोधाभास शोधतो. जाता जाता आपली वेळ संपत आली आहे. किती वेळ बोलायचं, 5 मिनिटं चालेल. घरी जायचं असेल ना, घरी नाही जायचं, आपण गॅदरिंगला भेटू ना पुन्हा. एक छोटी गोष्ट सांगतो आणि नंतर सांगतो. वेळ खरंच कमी मिळाला आपल्याला, पण आपल्या पुढच्या भेटीच्या पाऊल खुणा या भेटीत दडलेल्या आहेत, पुढे शकत नाही. त्यामुळे समोर आपण पुढे हां. व्हॉट इज अप्रोच किंवा व्हॉट इज द परसेप्शन, प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा असतो. महाराष्ट्र सरकारसमोरची
महाराष्ट्र राज्याची निर्मिती किती साली झाली? माझ्या मित्रांनो मैत्रिणींनो, 12वीतल्या मुलांना ठाऊक असू नये, आपण ज्या महाराष्ट्र राज्यात राहतो त्याची निर्मिती किती साली झाली? दुःखाची गोष्ट आहे, 1960. हा, तर 1960 सालापासून आज तागायत सगळ्यात महत्त्वाची समस्या कुठची असेल तर ती म्हणजे दारूबंदी. गावाच्या गावं पिढीच्या पिढी दारूने उद्ध्वस्त होते. पूर्वी महाराष्ट्र सरकारमध्ये याच्यासाठी एक दारूबंदी खातं होतं वेगळं आणि त्या खात्याला एक मंत्री होता, दारूबंदी मंत्री. 1995 साली जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा हे खातं समाज कल्याण खात्यात वर्ग करण्यात आलं. तर ही त्यावेळीची गोष्ट आहे. एका दारूबंदी मंत्र्याच्या डोक्यातनं एक अफलातून कल्पना निघाली. लोकांना दारूबंदीचं महत्त्व कसं पटवून द्यायचं, तर त्यांनी काय केलं, पथकं छोटी छोटी तयार केली, ग्रुप्स. त्या पथकामध्ये एक डॉक्टर, एक समाजसेवक आणि एक सरकारी ऑफिसर, आणि पथकं गावागावात जायची, तिकडे डेमॉन्स्ट्रेशन द्यायची, पथनाट्य करायची, भाषण द्यायची, प्रॅक्टिकल दाखवायची आणि लोकांना दारूबंदीचं महत्त्व पटवून द्यायची. नाव स्टोरी स्टार्ट्स फ्रॉम हिअर. गमतीदार गोष्ट आहे. एक पथक नागपूर जवळच्या एका खेड्यात गेलं. सकाळी सकाळी गेल्यावरती त्यांनी सरपंचाला बोलावलं आणि सांगितलं, शाम को चौराहे पर एक सभा लगानी है. पंचक्रोशीतली दशक्रोशीतली सगळी माणसं आली पाहिजे. सरपंच म्हातारा होता, तो म्हणाला, जी हुजूर, सरकारी फरमान आहे ना. संध्याकाळ झाल्यावरती गावातला चौक होता, ही 3-4 हजार माणसं. एक टेबल आणण्यात आलं, 3 खुर्च्या, मध्यभागी डॉक्टर, या बाजूला सोशल वर्कर, या बाजूला गव्हर्नमेंट ऑफिसर. डॉक्टरांनी 2 ग्लास मागवली. एका ग्लासात शुद्ध दारू होती आपल्या बाटलीतली, एका ग्लासात शुद्ध बिस्लेरी वॉटर. मग आपल्या जवळच्या डबीतनं चिमट्याने काही जिवंत किडे काढले, काही दारूच्या ग्लासात सोडले, काही पाण्याच्या ग्लासात सोडले आणि डॉक्टरांनी आपलं लेक्चर सुरू केलं. अर्धा तास झाला, डॉक्टरांनी आपलं भाषण थांबवलं, 2 ग्लास लोकांना दाखवले. दारूच्या ग्लासात जे किडे होते ते मेले होते, पाण्याच्या ग्लासात जे किडे होते ते तरंगत होते, जिवंत होते, वळवळत होते. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरती विजयी हास्य पसरलं. पाण्याच्या ग्लासातले किडे जिवंत होते. दारू किती अपायकारक आहे, दारूतले किडे अर्ध्या तासात मेले होते. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरती विजयी हास्य पसरला. ते ग्लास दोन्ही दाखवत म्हणाले, देखो इससे अपने को क्या सीख मिलती है. डॉक्टरांना वाटलं होतं दारू पिणं अपायकारक आहे. तो म्हातारा सरपंच होता, तो आधी दारू पिऊन आला होता. तो लडकडत उठला आणि म्हणाला, इससे अपने को ये सीख मिलती है कि दारू पीने से पेट के कीड़े मरते हैं, इसलिए दारू पीना सेहत के लिए बहुत जरूरी है. गोष्टीतला इसेन्स घ्या, काय आवश्यक असतं. गोष्ट एकच आहे. डॉक्टर कुठच्या अँगलमधून बघताय, सरपंच कुठच्या अँगलमधून बघताय. म्हणून म्हणतो, लाईफ इज युअर्स, चॉईस इज युअर्स. आपली वेळ झालेली आहे. मला अजून बोलायला आवडलं असतं, पण मी पुन्हा येईन.